नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे नागपंचमी आणि नागपूजनाला आपल्या परंपरेत किंवा आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. आपण वर्षानुवर्ष नागाची पूजा करतो आणि ही परंपरा आपल्या अंगी बाणवतो. तसंच बघितलं तर नागाला विशेष स्थान आहे. म्हणजे अलंकार देखील देवी देवतांचे अलंकार देखील मानलं गेलं आहे. या नागाला प्रत्येक देवतेकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तरी नाग असतोच. जसं उदाहरणच घ्यायचं झालं तर शंकराच्या गळ्यात नाग आहे, तर गणपतीच्या करदोड्याला म्हणजे कमरेला नाग आहे आपण असं बघतो. विष्णू नागशय्येवर झोपलेला आहे. तर अशी ही नागपूजा आपल्यात फार पवित्र मानली जाते आणि तिचा आजचा नागपंचमीचा सण किंवा नागपूजा करायचा आजचा वर्षातला एकच सण, जो आपण मनोभावे नागाची पूजा करतो. तर असा हा दिवस असेल तरीसुद्धा आपण आज अशा एका प्राचीन मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत, जे जगात फक्त एकाच ठिकाणी आहे आणि ते मंदिर म्हणजे नागचंद्रेश्वर मंदिर. अर्थातच हे आहे उज्जैन येथे. तर असं मानलं जातं की अनेक ठिकाणी भारतात मंदिर आहेत आणि त्यातीलच एक मंदिर हे उज्जैनचं नागचंद्रकेश्वर मंदिर आहे. उज्जैनच्या प्रसिद्ध अशा महाकाल मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावर हे आहे आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते वर्षातून एकदाच उघडण्यात येतं आणि ते म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी या दिवशी. असं मानलं जातं की नागांचा राजा तक्षक या मंदिरात राहतो आणि त्याची पूजा नागपंचमी दिवशी केली जाते. हे मंदिर साधारणपणे 11व्या शताब्दीत मधलं आहे असं मानलं गेलं आहे आणि ते अतिशय अद्भुत आहे. इथे एक फणा काढलेला नाग आहे आणि त्या नागाचं आसनं केलं आहे आणि त्या आसनावर आपले शंकर पार्वती विराजमान आहेत. असे दोघंजण निवांत बसले गेले आहेत असं दाखवले आहे आणि ही प्रतिमा नेपाळमधून इथं आणली गेली असंही सांगितलं जातं आणि उज्जैनशिवाय अशी प्रतिमा जगात कुठेही नाही. तर असं हे अद्भुत मंदिर फक्त आजच्या दिवशीच उघडलं जातं आणि ही माहिती मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली, माझ्या वाचनात आली आणि म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर ही माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. सो थँक्यू मित्रमैत्रिणींनो. पुन्हा एकदा नमस्कार मित्रमैत्रिणींनो.